रामकृष्ण हरी. मित्रमैत्रिणींनो, भगवान श्रीकृष्ण कथेचा पुढचा भाग. आता ह्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना जे पुत्ररत्न झालं, त्याचं नाव प्रद्युम्न. तर त्या प्रद्युम्नाची कथा श्रवण करायचा योग आहे. फक्त काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात घेतल्या पाहिजेत की या मधल्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण, रुक्मिणी आणि इतर सगळ्या स्त्रिया त्यांचा भगवान श्रीकृष्णांच्याबरोबर विवाह संपन्न झाला. त्याच्यानंतर प्रद्युम्नाच्या जन्मापर्यंत मध्ये बराच मोठा कालावधी लोटलेला आहे. म्हणजे तोपर्यंत महाभारत युद्ध होऊन गेलेलं असतं. आणि त्याच्यानंतर हा सगळा कथाभाग आपल्याला श्रवण करायचा योग आहे. एकदा देवर्षी नारद मुनी नारायण करत द्वारकेमध्ये येतात आणि त्यांना सहज अशी इच्छा उत्पन्न होते की या भगवान श्रीकृष्णांच्या या सर्व नायिका आहेत आणि इतर स्त्रिया आहेत, अष्टनायिका आणि इतर 16,100 स्त्रिया, तर ह्या ज्ञानाने किती संपन्न आहेत, आपण आज यांची परीक्षा बघू. म्हणून ते काय करतात बरं का, ते प्रथम भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणीपाशी ते मुद्दाम आधी येत नाहीत. कारण रुक्मिणी साक्षात चित्कला असते, भगवान श्रीकृष्णांची योगविद्या. त्याच्यामुळे तिच्याकडे त्यांनी ठरवलं तर सगळ्यात शेवटी जायचं. ते आधी एका स्त्रीकडे जातात, तिला विचारतात काय. ती अत्यंत आनंदाने नारद मुनींची सेवा करते. मग नारद मुनी तिला विचारतात कसं काय, परपुरुषाकडे व्यवस्थित लक्ष आहे ना, परपुरुषाकडे बरं का. हो, ती स्त्री चिडते की हो म्हणे, नारद मुनी तुम्ही म्हणे एवढे अधिकारी आणि तुम्ही असं काय विचारताय मला. मग ती रुष्ट झाली असं म्हणून नारद मुनी तिथून निघतात आणि दुसऱ्या स्त्रीकडे जातात. 16,107 स्त्रियांच्याकडे नारद मुनी विचारतात काय, परपुरुषाकडे व्यवस्थित लक्ष आहे ना. आणि त्या सर्व भगवान श्रीकृष्णांच्या स्त्रिया क्रोधायमान होतात, त्यांना राग येतो. असं काय विचारतायत नारद मुनी. 16,107वी जी असते ती असते सत्यभामा. ती चिडते. हो म्हणे, साक्षात भगवान श्रीकृष्णांच्यासारखा पती आहे माझा, मी त्यांची अर्धांगिनी, आणि तुम्ही परपुरुषाकडे लक्ष आहे ना असं कसं विचारता. मग ते तिथनं निघतात. म्हणे ठीक आहे. आणि ते रुक्मिणीच्या मंदिरात जातात, तिच्या महालात येतात. रुक्मिणी अत्यंत आनंदाने त्यांची षोडशोपचारे पूजा करते, त्यांना विराजमान व्हायची व्यवस्था करते, सुवर्ण सिंहासन देते आणि मुनीवर इथे बसा, त्यांना साष्टांग दंडवत घालते आणि त्यांच्या समोर हात जोडून सन्मुख उभी राहते. काय आज्ञा आहे. काही नाही रुक्मिणी, मी तुला विचारायला आलो होतो, तुझं परपुरुषाकडे व्यवस्थित लक्ष आहे ना. आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा एवढी मोठी अधिकारी व्यक्ती एखादा प्रश्न विचारते तेव्हा त्याच्यामध्ये, आणि तो अशा प्रकारचा प्रश्न असेल बुचक्यात टाकणारा किंवा कोड्यात टाकणारा, तर त्याच्यामध्ये काहीतरी निश्चित गर्भित अर्थ दडलेला आहे बरं का. नारद मुनींच्यासारखी व्यक्ती कधीही चाहटळपणा, खालच्या पातळीवर उतरून विनोद असं कधीच करणार नाही. नारद मुनी आहेत ते. त्याच्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर रुक्मिणी 1-2 क्षण विचार करते आणि म्हणते, देवा चांगला प्रश्न विचारला, माझं त्या परपुरुषाकडे अगदी नीट लक्ष आहे म्हणते. मी क्षणभर सुद्धा त्या परपुरुषाला मी दुरावत नाही, त्याची छवी मी डोळ्यातच बसवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझं त्या परपुरुषाकडे एकाग्रचित्त झालेलं असतं, त्याची छवी माझ्या हृदयात ठसावलेली आहे. आता इथे परपुरुष याचा अर्थ नारद मुनींना काय अभिप्रेत असतो. श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, क्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. तो उत्तम पुरुष म्हणून जो लक्षीला गेलेला आहे तो इथे नारद मुनींना अभिप्रेत होता. परपुरुष म्हणजे इतर सर्व जे आहेत ते परपुरुष नाहीत, पराहून पर, त्याच्यापेक्षा वरचढ, त्याच्याहून पलीकडता असा सगळ्यात मध्ये जो परपुरुष आहे तो म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. त्याच्यामुळे त्यांना ते अभिप्रेत होतं, त्याप्रमाणे ही उत्तर देते बरं का.
त्याचप्रमाणे 7व्या अध्यायात सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे काय 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये अपरा प्रकृती पराप्रकृती आणि एक हा जो उत्तम पुरुष आहे हा परा किंवा अपरा प्रकृती या सर्वांच्याहून पूर्णता वेगळा आहे तो ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. रुक्मिणीने इतकं चांगलं उत्तर दिल्यामुळे नारद मुनी अत्यंत आनंदित होतात आणि तिला आशीर्वाद देऊन अंतराळात निघून जातात. त्यांना इच्छागमन शक्ती असते, आपण मागच्या वेळी श्रवण केलेलं आहे. झालं आणि तेवढ्यात काय होतं तिथे सर्व त्या स्त्रिया रुक्मिणीच्या मंदिरात नारद मुनी गेल्यानंतर जमा होतात तिच्या महालात. तिचं महाल म्हणजे मंदिर म्हणायला काही हरकत नाही, कारण तिथे सर्व प्रकारची सगळ्या ज्या असतात ते अत्यंत पवित्र वातावरण असतं बरं का, की जिथे कामभावनेचा लवलेश नसतो काय, जिथे भगवंतांची अर्चन भक्ती होत असते काय, जिथे भगवान अत्यंत प्रसन्न चित्ताने येते काय, ते सर्वकडे भगवान प्रसन्न चित्तच असतात. फक्त तिथे म्हणजे कसं समसमा संयोग की झाला अशी परिस्थिती असायची, असा योग यायचा, ज्याच्यामुळे त्याला तिच्या जे गृह असतं तिचं महाल असतो त्याला मंदिर म्हणता येतं. तर त्या सर्व स्त्रिया येऊन तिथे विराजमान होतात आणि मग त्या एक आपापला अनुभव सांगायला लागतात. एक स्त्री म्हणते की काल भगवान माझ्याकडे आलेले होते बरं का, मग मी ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले ते मला प्रेमाने तोपटत होते, आम्ही गप्पा गोष्टी करत होतो, पहाट झाली. दुसरी म्हणते छे ते माझ्याकडे आले होते, त्यांनी स्वतः आपण त्यांच्या तोंडातला विडा माझ्या तोंडात घातला. तिसरी म्हणते काय सांगतेस, हे बघा हे जर सगळा शृंगार केलेला ना भगवान श्रीकृष्णाने रात्रभर माझ्याकडे होते. शेवटी आपापसात त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू होतात. तेव्हा रुक्मिणी सांगते ती जगन्माता आहे, जगन्माता असते, ज्याच्यामुळे ती सांगते आपण 16,108 जणी आहोत म्हणून भगवान 16,108 रूप धारण करतात आणि आपल्या सगळ्यांच्या जवळ ते विलसत असतात. त्याच्यामुळे ते माझ्याकडे होते बरोबर, पण तुझ्याकडे नव्हते म्हणणं चुकीचं आहे, कारण ते एकाच वेळी सर्वांच्या ठिकाणी विराजमान असतात बरं का. कुठल्याही वस्तूची जी मर्यादा असते ती मर्यादा किंवा कुठल्याही वस्तूमध्ये जी शांतता येते, मर्यादा येते, परिच्छिन्नता त्या 3 गोष्टींमुळे येते. एक म्हणजे देशवस्तू, दुसरी म्हणजे कालवस्तू आणि तिसरी म्हणजे त्या वस्तूचं वस्तुत्व. आपल्याला आता इथे दिसतंय आपल्याकडे ऊन आहे बरं का, पण म्हणजे अमेरिकेत ऊन असेल किंवा म्हणजे सर्वकडे एकाच वेळी ऊन असेल का नाही, म्हणजे सूर्य हा सुद्धा शांतता असणारा घटक झाला. हे देशक परत्वे, कालपरत्वे. एक गोष्ट आज आहे 1000 वर्षांनी असेल का नाही, ही कालपरत्वे येणारी शांतता झाली किंवा मर्यादा झाली. आणि तिसरी वस्तूपरत्वे येणारी वस्तुत्वामधली मर्यादा म्हणजे काय, दगड आहे तो फूल असेल का, फूल असेल तो माणूस असेल का काय, ह्याच्यामध्ये ही जी असेल ती शांतता वस्तूमुळे आली. पण भगवान श्रीकृष्ण या तिन्हींच्या अतीत आहेत बरं का. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन जे आहे त्याच्यामध्ये एकाच वेळी अर्जुनाला उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही भगवान जेव्हा विश्वरूप प्रकट करतात तेव्हा एकाच वेळी दिसतं. एवढंच काय, त्यांच्या सगळ्यात असंख्य मुख असतात आणि सगळ्यात वरच्या मुखामध्ये हळूहळू ब्रह्मदेव चाललेले असतात त्या मुखामध्ये. कारण यथाखाली ब्रह्मदेवाचा काही हजार काही कोटी वर्षांनी, पण ब्रह्मदेवाचाही नाश निश्चित आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी अर्जुनाला ज्ञानेश्वरी आपण वाचलीत तर लक्षात येईल, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकाच वेळी या तिन्ही अवस्था भगवंतांच्या ठिकाणी दिसतात, कारण त्यांनी आपलं योगमायेचं सामर्थ्य प्रकट केलेलं आहे, अधिकार. त्याच्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीही ज्या आहेत त्या एकाच वेळी भगवंतांच्या ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात अर्जुनाला. असो, तेव्हा ही सांगते रुक्मिणी की ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण देश, काल आणि वस्तू या तिघांच्याही यादी शांतता, जी परिच्छिन्नता किंवा मर्यादा येते ती भगवान श्रीकृष्णाला लागू नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपापसात व्यर्थ वितंडवाद करू नका आणि त्या शांत होतात, त्यांच्या लक्षात येतं. आणि मग तिथे सत्यभामा म्हणते की रुक्मिणी आता बघू काय, आधी तुम्ही आता माता बनता की मी माता बनते. म्हणे तुम्ही जर का आधी माता बनलात तर मी तुम्हाला वेणी देईन. आता हा वेणी देणं तेव्हाचा काहीतरी एक मोठ्या पैजेचा विडा असावा बरं का, आणि जर का मी आधी माता झाले तर तुम्ही मला विडा द्यायचा. लागली पैज. रुक्मिणी नुसतीच हसते, काही उत्तर देत नाही. आणि मग सगळ्याजणी आपापल्या महालात जातात आणि तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण येतात रुक्मिणीच्या महालामध्ये. ते येताना दिसल्याबरोबर तिच्या सगळ्या दासी असतात, त्या सर्व पूजेचं साहित्य आणतात. मग ती तिथे भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर त्यांची षोडशोपचारे पूजा करते आणि अनन्य भावे
नमन करते त्यांना. आणि मग त्यांचा सुखसंवाद सुरू होतो. आणि तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी काही सर्वथैव योग्य नाही. आता आपल्या लग्नाला बरीच वर्ष झाली, त्याच्यामुळे आता तुमचं चित्त इतर तरुण स्त्रियांच्याकडे जास्ती असतं असं मला वाटतंय काय, बरं का. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अगं नाही का, असं का वाटतं तुला काय, फक्त तू मला हाक मारलीस आणि मी तुझं पाणी ग्रहण करायला आलो की नाही. तू माझी सगळ्यात लाडकी आहेस, तू माझी साक्षात चितकल आहेस. आणि मी काय म्हणे, मी साधा आहे. आता काय माझ्या मागे तो कालयवन लागला. कालयवन लागल्यानंतर मी पराशर पर्वताकडे पळालो आणि मला ते सुदैवाने विवर सापडलं. त्याच्यामुळे तिथे मुचकुंद निद्रा घेत पडला होता आणि सगळं पुढच्या याच्यामुळे तो कालयवन भस्मसात झाला आणि मी वाचलो. जरासंधाने माझ्यावर 18 वेळा स्वारी केली काय, असं काय मला. आणि पूर्वी काय म्हणे, आम्ही असे रानवट लोक खेडवळ, त्या गोकुळामध्ये आम्ही त्या गोकुळांच्यावर कसाही नाचायचो काय. आणि त्याच्यात म्हणजे काय, मी उदास कामशक्ती आहे काय, त्या तिथल्या सर्व गोपिकांची मी रासक्रीडा केली काय. आणि मला काही एवढं ज्ञान आणि हे ते काही नाही, त्याच्यामुळे तू असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण असं नाही तरी तू माझी आवडती आहेस. पण भगवान श्रीकृष्णाने एवढं सांगितल्याबरोबर सुद्धा आपल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना काही त्याच्यामध्ये अनुचित वाटलं की काय, भीतीने रुक्मिणी बेशुद्ध पडते, बरं का. शुद्ध हरपून तिथेच लवंडते. म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रेमाने भीमसेनी कापूर घेऊन हळूच तिच्या कानात स्वहस्ते फुंकरतात, बरं का. आणि आपल्या शेल्याने ते तिला वारा घालून सावध करतात आणि ती शुद्धीवर येते. ती शुद्धीवर आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अगं घाबरवलंस की मला. तर ती म्हणते, क्षमा करा, कुठल्याही कारणाने आपला लव मात्र उपमर्द होईल असं काही बोलायची माझी इच्छा नव्हती. पण तुम्ही असं निर्वाणीचं भाषण केल्यानंतर मला एकदम मी घाबरले काय, आपण मला क्षमा करा. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पण आज तुला असं बोलायला काय झालं काय. म्हणजे काही नाही, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण आपल्या जीवनात अपूर्णपणा आहे असं मला वाटतं काय, की मला आपण एक पुत्र द्या. तो पुत्र कसा असावा की रूपानी साक्षात मदन असावा, बरं का. इतका सुंदर, आपल्यासारखाच दिसायला असा सुंदर. भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री रामचंद्र यांचं सौंदर्य कसं होतं की कोट्यवधी मदन ओवाळून टाकावेत इतके सुंदर होते, बरं का. पण मला मुलगा जो असेल ती मागते की तो साक्षात मदनासारखा असावा, तो आई वडिलांची अत्यंत मनोभावे सेवा करणारा असावा. साक्षात म्हणजे आई वडिलांना तो साक्षात शंकर पार्वती मानणारा असावा, त्यांच्या अर्ध्या आज्ञेत असावा. म्हणजे ती सगळी चांगल्या लक्षणांनी युक्त असलेला पुत्र मला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि ते ऐकल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण तिथनं तात्काळ प्रयाण करतात. ते बलराम भ्राता जे असतात त्यांना आणि उग्रसेनांना सांगतात, आता आपण राज्य सांभाळा, मी आता जरा बाहेर चाललो आहे काही कालावधीसाठी, असं म्हणून ते तिथं निघतात, हिमालयात जातात आणि घनघोर तपश्चर्या करतात. इथेही आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्याला चांगलं पुत्ररत्न व्हावं म्हणून साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा 1 वर्ष तपश्चर्या केली निराहार राहून. आता निराहाराचे 2 अर्थ आहेत, गीतेमध्ये सांगितलेलं आहे. निराहार म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं आहे अत्यल्प आहार घेणारा किंवा आहारच न घेणारा, या दोघांना निराहारी म्हटलं जातं. किंवा शरीराची पुष्टी होईल याच्यासाठी आहार घेत नाही. 6व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आहार किती घ्यावा, म्हणजे अर्थात ज्यांना कुंडलिनी जागृती करायची आहे त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की आहार किती असावा काय, की प्राण शरीराला सोडून जाणार नाहीत एवढाच आहार असावा. म्हणजे आपण जे पोटभर जेवून पोटावरून हात फिरवत ढेकरा देतो आणि असे म्हणजे आहारून निद्राधीन होतो असं होता कामा नाही. ज्यांना कुंडलिनी जागृती करायची किंवा आध्यात्मिक प्रगती ज्यांना साधायची असेल त्यांनी अशा प्रकारे आहार घेणं अनुचित आहे. त्यांनी किती आहार घेतला पाहिजे, अत्यल्प आहार घेतला पाहिजे, की आपला प्राण शरीर सोडून जाणार नाही, शरीराचं पोषण होण्यासाठी आहार घ्यायचा नाही. बरोबर आहे. हे तुम्ही आपण सगळे संत महात्मे पाहिले तर ते सगळेजण अत्यंत सडपातळ किंवा कृश असतात. त्याचं कारण काय की ते शरीर पोषणासाठी आहार घेतच नाहीत, बरं का. फक्त आपण कार्यक्षम असावं याच्यासाठी आहार घेतात. तर स्वतः भगवान श्रीकृष्ण 1 वर्ष तपश्चर्या करतात. कोणाची? मदनांतकाची तपश्चर्या करतात. म्हणजे कोण? भगवान शंकरांची. 1 वर्ष निराहार राहून भगवान शंकरांची आराधना करतात आणि भगवान शंकर प्रसन्न होतात. म्हणतात गोपाळकृष्णा तुम्ही माझी काय आराधना करताय, मी तुमची आराधना करतो नित्य आणि तुम्ही माझी आराधना 1 वर्षापर्यंत, आणि तुमची एवढी सावळी सुकुमार तनू रुक्मिणीपती, आपण एवढी क्लेश दिलेत आपल्या तनूला, काय तुमच्या मनात आहे सांगा.
तेव्हा ते म्हणतात की मला मदनासारखा पुत्र हवा असं आमच्या रुक्मिणी बाईसाहेबांनी मागितलेलं आहे. तेव्हा आपण कृपा करून मला असा पुत्र यायची व्यवस्था करा. शंकर महाराज म्हणतात मदनासारखा का? मदनच देतो की काय. जेव्हा सतीनी स्वतःला लावून घेतलं आणि पार्वती म्हणून हिमालयाच्या उदरी हिमालयाची आत्मजा म्हणून तिने जन्म घेतला, अवतार धारण केला, त्याच्यानंतर तिने माझी 7,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा माझी तपश्चर्या, तेव्हा मी समाधीमध्ये लीन होतो आणि समाधीमध्ये असताना माझं व्युत्थान व्हावं एवढंच नाही तर माझं चित्त पार्वतीकडे आकर्षिलं जावं म्हणून देवांच्या विनंतीवरून मदन त्या तिथे आला होता आणि त्यांनी माझ्यावरती शरसंधान केलं. तेव्हा मी त्याला क्रोधाग्नीनी तृतीय नेत्रातनं अग्नी काढून त्या महास्मराला भस्म केलं होतं. तर मी आता त्याला तुमच्याच रुक्मिणीच्या उदरी प्रगट होईल असा वर देतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ह्या काही गोष्टी ना पुराणांमध्ये वेगळ्या सांगितलेल्या आहेत. काय आता गंगा कशी अवतरली काय, तर सगर पुत्रांचा उद्धार व्हावा म्हणून भगीरथाने आणली म्हणून भागीरथी. आपण मागच्या मी जी गोष्ट सांगितली होती, नारद मुनींनी सांगितलं भगवान शंकर जे होते, भगवान शंकर हे त्यांचं निमित्त कारण ठरले आणि म्हणजे भगवान विष्णू हे उपादान कारण ठरले. तिसरं म्हणजे जेव्हा त्यांनी त्रिविक्रमाचं रूप घेतलं होतं भगवान विष्णूंनी आणि बलीला जेव्हा 3 पावलं भूमी मागितली तेव्हा पहिल्या पावलाने त्यांनी भूपादाक्रांत केली, पूर्ण मृत्यूलोक पादाक्रांत केला. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं अंतरिक्ष आणि स्वर्गावर सुद्धा माझं अधिपत्य आहे, ते तिथे तू तुझा दुसरा पाऊल ठेव, तेव्हा त्यांनी आपला पाय मोठा केला होता. तो एवढा मोठा केला की ब्रह्मांडाचा हे जे पूर्ण ब्रह्मांडाचा अंड आहे त्याचा यांच्या पायाच्या अंगठ्याच्या नखामुळे त्याला चीर गेली आणि तिथनं स्वर्गामध्ये गंगेला मणिकर्णिका म्हणतात, तर ती इथे आली आणि ती पाताळात गेली की भोगावती होते. अशी 3 नावं आहेत गंगेची. गंगेची खूप नावं आहेत पण गंगा मूळ जी आहे ती मणिकर्णिका, आपल्याकडे देवलोकामध्ये मणिकर्णिका, आपल्याकडे गंगा आणि पाताळामध्ये भोगावती अशी नावं आहेत. तर तशी ह्याच्यामध्ये पण आता मागच्या आपण सांगितलं होतं की जेव्हा पार्वतीबरोबर विवाह झाल्यानंतर जाताना ते रती त्या आपल्या मन्मथाचा जो त्यांनी भस्म केलेलं असतं ते आता रक्षण करत बसलेली असते. मग ते जाताना तृतीय नेत्रातनं अमृत स्त्रव हे करतात, त्याच्यावरती प्रोक्षण करतात आणि त्याच्यामुळे हा उठून बसतो मदन आणि आपल्या उसाच्या धनुष्याचा झणत्कार करून अदृश्य होतो आणि त्याला भगवान शंकर वर देतात. त्याचप्रमाणे हा दुसरा अजून एक प्रसंग आहे की अशा प्रकारे सुद्धा तो जन्म घेतो. तो म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं रतीला की भगवान श्रीकृष्णांच्या उदरी रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या उदरी कामदेव जन्म घेईल मदन आणि त्याच्या मन्मथ आणि त्याच्यानंतर तुमचं पाणीग्रहण होईल असो. मग आणि भगवान शंकर आनंदाने त्यांना वर देतात. ते दोघेही परस्परांना आलिंगन देतात आणि अत्यंत आदराने एकमेकांना नमन करून भगवान श्रीकृष्ण परत येतात आणि रुक्मिणीला दिवस जातात. तिकडे सत्यभामा चिंताक्रांत होते, आता मी हरणार. ठीक आहे, रुक्मिणीचे 9 मास भरतात पूर्ण आणि यथासमय सुलक्ष तिथी सगळे ग्रह नक्षत्र वळकरण सगळं चांगलं पाहून त्यावेळी तिला जो मुलगा होतो तो साक्षात मदन तिच्या उदरी जन्माला येतो. मीनकेतन, बरं का, खूप नावं आहेत मदनाची. तर अशा प्रकारे तो जन्माला येतो आणि ती त्याचं नाव ठेवते प्रद्युम्न. हां, आणि काय होतं 4 दिवस होतात. 5व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण देवीची पूजा करायला, ते देवीला वर मी मागितलेला होता म्हणून आता ते नवस पूर्ण केला पाहिजे म्हणून देवीच्या वनात जातात. इकडे ही मुलाला घेऊन निद्राधीन झालेली असते रुक्मिणी. तेव्हाच काय होतं, हिनी बोलून घेतलेलं असतं सत्यभामेनी नारद मुनी, नाव माझी सवत ती रुक्मिणी, ती आधी प्रसवली की तिला मुलगा झाला, आता काय करायचं, मी हारले म्हणे. नारद मुनींना भूत भविष्य वर्तमान सगळंच माहिती असतं. ते म्हणतात एवढंच ना, ठीक आहे, याचा शंभरासूर म्हणून जो असुर आहे ना तो ह्या मदनाचा वैरी आहे, मी त्याला जाऊन सांगतो, तो ह्याला पळून येईल. वा वा, सत्यभामाला खूप आनंद होतो, खूपच छान म्हणते. आणि इथनं जे नारद मुनी निघतात ते शंभरासुराकडे जातात. काय झालेलं असतं, ही रती जेव्हा शोक करत बसलेली असते तेव्हा तो शंभरासूर
मृगया करायला अरण्यात येतो आणि तिथे ती रती आपल्या पतीच्या भस्माजवळ शोक करत बसलेली असते. तेव्हा तो तिला बघतो आणि म्हणतो, अगं सुंदरी तू कोण आहेस, मुली तू कोण आहेस, चल म्हणे तू माझ्याबरोबर चल आणि मी तुला माझ्या मुलीसारखी तुझा सांभाळ करीन. असं म्हणून तो शंभरासूर तिला घेऊन जातो आपल्या घरी आणि तिला पाकनिष्पत्तीसाठी ठेवतो. म्हणजे ती रोज स्वयंपाक त्याच्यासाठी स्वतः बनवत असे आणि तो अत्यंत प्रेमाने तिचं संगोपन करतो, आपल्या मुलीसारखं संगोपन करतो. पण शेवटी तो शंभरासूर हा मदनाचा वैरी असतो, ही मदनाची पत्नी असते आणि तो देवांचा द्वेषी असतोच आणि श्रीकृष्णाचा सुद्धा तो द्वेष करत असे. असो तर अशा मग काय होतं तर भगवान श्रीकृष्ण तिकडे गेलेले आहेत आणि ही निद्राधीन आहे असं पाहून बरं का तो शंभरासूर इथे गुप्त रूपाने येतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेतल्या त्यांच्या राजवाड्यातनं तो 4 दिवसाचा जो सुकुमार बालक मन्मथ जन्माला आलेला असतो मदन प्रद्युम्न, त्याला तो पळवून नेतो समुद्राकाठी गेल्यानंतर त्याला गरगर फिरून तो समुद्रात फेकून देतो आणि अत्यंत आनंदाने नारद मुनी सांगितलं तर शत्रू आहे बरं का, तो मन्मथ आहे, तो मदन, त्याचं नाव प्रद्युम्न ठेवलं आहे पण तो तुझा शत्रू आहे, तुझ्या काळ ठरू शकेल, त्याच्यामुळे तू त्याचं काय करायचं ते बघ. तो त्याला समुद्रात भिरकावून देतो. समुद्रात एखादं बालक भिरकवलं 4 दिवसांचं ते जिवंत राहील का हो, ठीक आहे. तो त्याचं काम करतो, त्या बालकाला घेतो आणि समुद्रात फेकून देतो आणि घरी जाऊन निद्राधीन होतो. चला आपलं काम झालं. आता त्या समुद्रात फेकल्या गेलेल्या प्रद्युम्नाचं पुढे काय होतं आहे हे आता आपण पाहू उद्याच्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत आपण मला आनंद द्या. रामकृष्ण.